नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना. आज मी तुम्हाला कांद्याची पात कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर कांद्याची पात ही शरीरासाठी खूप हेल्दी असते. ही कांद्याची पात आहे, मी कट करून घेतली. हा त्यामधीलच कांदा व मिरची, शेंगदाण्याचा कूट व मुगाची डाळ. कढईमध्ये ते थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल थोडंसं तापू द्यायचं. मग हा कांदा, त्याच्यातलाच कांदा आणि थोडीशी मिरची, तुम्हाला किती तिखट पाहिजे तेवढी, तर ती त्यात टाकून घेतलेली आहे. चांगली भाजून घ्यायची व्यवस्थित. थोडंसं मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मग ही दोन घेतलेली कांद्याची पात त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. सगळी कांद्याची पात टाकून झालेली आहे. इथे शेंगदाण्याचा कूट आहे, शेंगदाण्याचा कूट त्याच्यावरून टाकून घ्यायचा. मग ती भिजवलेली डाळ आहे ना, ती पण टाकून घ्यायची. डाळ पण टाकून घ्यायची. मग चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स करून झालेलं आहे. तर याला 5 मिनटं थोडंसं शिजू द्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये, शिजवून घ्यायचं 5 मिनटं. ही शरीरासाठी खूप हेल्दी भाजी असते. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. त्याच्यावर काहीतरी टोपण झाकायचं आणि ठेवायचं 5 मिनटं शिजेपर्यंत. आता ही भाजी शिजून झालेली आहे. आपण बाउलमध्ये काढून घेऊया. बाउलमध्ये पण काढून घेतली आहे भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.